चला तर विद्यार्थी मित्रांनो नमस्कार। आज आपण MSG गुरु नोट्सच्या माध्यमातून महाराष्ट्रातील एकूण 3 रामसर स्थळे आहेत त्या स्थळासंदर्भात सविस्तर माहिती अभ्यासणार आहे। आता बघा, एकूण जे महाराष्ट्रामध्ये 3 रामसर स्थळे आहेत त्यामध्ये पहिलं आहे नांदूर मधमेश्वर, लोणार सरोवर आणि ठाणे खाडी। त्या नांदूर मधमेश्वर, लोणार सरोवर आणि ठाणे खाडी संदर्भात सविस्तर माहिती बघणार आहे। बघा, आता ह्या ठिकाणी जी माहिती दिलेली आहे त्यामध्ये महाराष्ट्रातील एकूण 3 रामस्थळे आहेत ती म्हणजे नांदूर मधमेश्वर, लोणार सरोवर आणि ठाणे खाडी। त्या संदर्भात इथं आपण सविस्तर माहिती दिलेली आहे। तर नांदूर मधमेश्वर, लोणार सरोवर आणि ठाणे खाडी याबद्दल आता एक आपण सविस्तर माहिती बघू। आता बघा, नांदूर मधमेश्वर, त्या नांदूर मधमेश्वरला महाराष्ट्राचे भरतपूर म्हणूनही ओळखले जाते। 2 नंबर आहे अभयारण्य क्षेत्र सुमारे 100.12 चौरस किमी एवढे आहे। त्यानंतर 1911 साली गोदावरी आणि कादवा नद्यांच्या संगमावर बंधारा बांधण्यात आला। त्यानंतर 1982 मध्ये ज्येष्ठ पक्षी अभ्यासक डॉक्टर सलीम अली यांनी नांदूर मधमेश्वरला भेट दिली आणि हे तर महाराष्ट्राचे भरतपूर आहे असा उद्गार काढलेला आहे। म्हणजे बघा, तुम्हाला ज्यावेळेस परीक्षेला असं विचारलं जाईल का महाराष्ट्राचे भरतपूर असा उद्गार कोणी काढला, तर ते डॉक्टर सलीम अली असं त्या ठिकाणी उत्तर द्यायचं आहे। त्यानंतर पुढचं आहे 1986 मध्ये हा परिसर नांदूर मधमेश्वर अभयारण्य म्हणून अधिसूचित करण्यात आला आहे। म्हणजे बघा, जेवढे पॉईंट दिलेले आहेत नांदूर मधमेश्वरमध्ये हे सगळेही करंट अफेअरच्या दृष्टिकोनातून विचारले जाऊ शकतात, त्यामुळे आपण डबल रिव्हिजन करणं गरजेचं आहे। त्यानंतर पुढचं आहे लोणार सरोवर। आता बघा, लोणार सरोवर संदर्भात पहिला जो मुद्दा आहे, जगातील 3ऱ्या क्रमांकाचे सरोवर हे आहे। हे सरोवर बेसाल्ट खडकातील एकमेव मोठे आघाती सरोवर आहे। त्यानंतर पुढचं आहे लोणार सरोवराच्या जतनासाठी व संवर्धनासाठी लोणार विवर हे वन्यजीव अभयारण्य म्हणून घोषित केले आहे। त्यानंतर आहे नांदूर मधमेश्वर नंतर लोणार सरोवर हे दुसरे रामसर पाणथळ स्थळ ठरले आहे। आता बघा, हे लोणार सरोवर संदर्भात ही माहिती आहे। आता त्यानंतर 3 नंबरचं जे आहे ठाणे खाडी। आता ठाणे खाडी संदर्भात आपण माहिती बघणार आहे। ठाणे खाडीमध्ये पहिले आहे ठाणे खाडी ही उल्हास नदीच्या 2 मुख्य उपनद्यांपैकी एक आहे। बघा, ह्या ठिकाणी काय दिलेलं आहे, उल्हास नदीच्या 2 मुख्य उपनद्यांपैकी एक आहे। त्यानंतर 2 आहे पुरातन काळामध्ये ठाणे हे शिलाहार राजाची राजधानी म्हणून काम करत होते। जर तुम्हाला असं विचारलं का ठाणे हे कोणती राजधानी होती, तर तुम्हाला ह्या ठिकाणी उत्तर देता येईल ठाणे हे शिलाहार राजाची राजधानी म्हणून त्या ठिकाणी काम करत होते। त्यानंतर पुढचं आहे 15 ऑगस्ट 2022 रोजी ठाणे खाडीला रामसर पाणथळ जागेचा दर्जा देण्यात आलेला आहे। त्यानंतर पुढे आहे हे महाराष्ट्रातील 3रे तर भारतातील 72वे रामसर दर्जाप्राप्त पाणथळ आहे। म्हणजे जर असा प्रश्न विचारला का महाराष्ट्रातील 3रे व भारतातील 72वे कोणते रामसर पाणथळ आहे, तर तुम्हाला ठाणे खाडी असं त्या ठिकाणी उत्तर द्यायचं आहे। बघा, हे एकूण जे महाराष्ट्रातील जे 3 रामसर स्थळे आहेत हे तुम्हाला कोणत्याही परीक्षेला विचारले जाऊ शकतात, त्यामुळे चांगली तयारी करायची आहे आणि त्या तयारीच्या माध्यमातून आपल्याला जास्तीत जास्त गुण येतील याचा आत्मविश्वास घेऊन हे परीक्षेला सामोरे जायचं आहे।